Hello students, welcome to online teaching of subject Maths 1 of 10th standard. The third chapter at arithmetic progression is going on. Today we will see the first question of practice sheet 3.1. We have already seen two sub questions. Today we will see next two. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 10वीच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तिसरं प्रकरण अंकगणित श्रेणी आपण चालू केलेलं आहे. सराव संच 3.1 आपण पाहतोय. गेल्या लेक्चरमध्ये पहिल्या प्रश्नातील 2 उदाहरणे आपण पाहिली होती. आज आणखी 2 उदाहरणे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही तुमचं पुस्तक काढायचं आहे आणि मी सांगतो वास्तव पुस्तकातील उदाहरण तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर गेल्या वेळी आपण प्रॅक्टिस शीट 3.1 मधील पहिल्या प्रश्नातील म्हणजे प्रश्न पहिला, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP, खाली जे 8 सिक्वेन्सेस दिलेले आहेत, क्रमिका दिलेले आहेत, त्यामधील अंकगणित श्रेणी कोणती आहे ते ओळखायचं आहे आणि सामान्य फरक बी काढायचा होता. त्यातील आपण हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न काल गेल्या लेक्चरला पाहिला आहे. आज आपण हा चौथा प्रश्न आणि 7वा प्रश्न पाहणार आहोत. तर मी लिहून घेतोय बघा. चौथा उपप्रश्न 0.33, त्यानंतर 0.0.5, Here इथे T1 म्हणजे पहिलं पद 0.3 आहे, T2 म्हणजे दुसरं पद 0.33 आहे, T3 म्हणजे दुसरं पद 0.333 असं आहे. आता आपण काय करायचं आहे, कॉमन डिफरन्स काढायचा D. कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक D बरोबर काय ना T2 वजा T1. T2 म्हणजे दुसरं पद 0.33 वजा पहिलं पद 0.3. आता 0.33 मधून 0.3 वजा केल्यावर किती राहणार आहे, तर 0.03 असा तो फरक राहणार आहे बघा. 0.03. पुन्हा आपण काय करायचं आहे, T3 वजा T2. तर T3 म्हणजे काय, 0.333 वजा 0.33. हे आपण वजाबाकी केली तर किती मिळणार, 0.003. तर अशा पद्धतीनं इथं सामान्य फरक 0.03 आला, इथं सामान्य फरक 0.003 आला. आता बऱ्याच जणांना हे वजाबाकी कशी आली का आले नसेल तर इथं मी थोडक्यात इथं वजाबाकी ही करून दाखवतो बघा. 0.33 वजा 0.3. तर बघा इथं खाली काय नाही म्हणजे इथं 0 असणार. 0.3 म्हणजे 0.30, 3 वजा 0.3 आली, 3 गेले 0, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, इथं 0 गेली 0, वजा किती आली 0.03. 0.03. आता ही वजाबाकी करूया. 0.333 वजा 0.33, इथं 0 असणार आहे. 3 वजा 0.3, 3 गेले 0, 3 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट आला, इथंही 0 आलं. 0.003, 0.003 म्हणजे इथं फरक वेगळा आला आहे, इथं फरक वेगळा आला आहे, म्हणजे फरक समान आलेला नाही. म्हणजे हिअर the
कॉमन डिफरन्स डी इज डिफरंट. म्हणजे काय, इथे सामान्य फरक डी हा समान म्हणजेच स्थिर नाही. Therefore, the given sequence is not an AP, that means arithmetic progression. म्हणून येथे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. सामान्य फरक जर भिन्न आला म्हणजे समान आला नाही, स्थिर आला नाही, तर ती दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नसते. आपण शिकलोय. चौथा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, हा तुमच्या पुस्तकामध्ये 7वा प्रश्न दिलेला आहे बघा. हा 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक 2 वर्गमूळ 2, 3 अधिक 3 वर्गमूळ 2 डॉट डॉट डॉट. ही आता अंकगणिती श्रेणी AP आहे का नाही आपल्याला बघायचं आहे. 7वा प्रश्न आहे बघा. तो 7वा उपप्रश्न मी लिहून घेते बघा. 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक 2 वर्गमूळ 2, 3 अधिक 3 वर्गमूळ 2 डॉट डॉट डॉट. हियर येथे T1 इज इक्वल टू 3 हे T1 आहे. T2 इज इक्वल टू 3 प्लस रूट 2. T3 इज इक्वल टू 3 अधिक 2 वर्गमूळ 2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमूळ 2. तर इथं आपण कॉमन डिफरन्स डी काढूया. सामान्य फरक, कॉमन डिफरन्स सामान्य फरक डी बरोबर बघा T2 वजा T1. T2 काय बघा 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक वर्गमूळ 2 वजा T1 म्हणजे किती आहे ते बघा. T2 3 अधिक वर्गमूळ 2, त्यातनं हे पहिलं पद 3 वजा केलं, मग 3 वजा 3 0, शिल्लक करायला मग वर्गमूळ 2. पुन्हा आपण पुढचं करूया. T2 वजा T1 झालं. आता T3 वजा T2. हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद. तिसरं पद काय आहे 3 अधिक 2 वर्गमूळ 2 वजा हे दुसरं पद 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक वर्गमूळ 2. बघा हे तिसरं पद आहे. तिसरं पद हे वजा चिन्ह इथं आलं आणि हे जे दुसरं पद आहे 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक वर्गमूळ, हे कंसात लिहायचं आहे. आता हे 3 अधिक 2 वर्गमूळ 2. तर कंस सोडवत असताना कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतील ही दोन्ही पदांची चिन्ह बदलणार. ही तर चिन्ह काय नाही म्हणजे अधिक आहे, ते बदलून वजा 3 होणार. हे अधिक बदलून वजा होणार वजा वर्गमूळ 2. मग ही 3 अधिक 3 वजा 3 कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहिलं 2 वर्गमूळ 2 वजा वर्गमूळ 2. 2 वर्गमूळ 2 मधनं 1 वर्गमूळ 2 गेले, वर्गमूळ 2 शिल्लक राहिले. म्हणजे इथं डी किती आलता वर्गमूळ 2, इथं डी किती आला वर्गमूळ 2. ठीक आहे. पुन्हा जर आपण पुढच्याचा काढायचा प्रयत्न केला फरक बघा डी बरोबर आता T2 मायनस T1 झालं, T3 मायनस T2 झालं. आता T4 मायनस T3. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, आता हे चौथं पद काय आहे 3 अधिक 3 वर्गमूळ 2 चौथं पद, हे वजा चिन्ह. तिसरं पद काय आहे 3 अधिक 2 वर्गमूळ 2, 3 अधिक 2 वर्गमूळ 2. हे 3 अधिक हे 3 वर्गमूळ 2
कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून इथलं अधिक बदलून -3 होणार, हे अधिक बदलून -2 वर्गमूळ 2 होणार. बघा हे +3 हे -3 कॅन्सल झालं. आता ही 3 वर्गमूळ 2 -2 वर्गमूळ 2, 3 वर्गमूळ 2 म्हणून 2 वर्गमूळ 2 गेले, 1 वर्गमूळ 2 राहिला. म्हणजे इथं सामान्य फरक वर्गमूळ 2 आला, इथं सामान्य फरक वर्गमूळ 2 आला, इथं सामान्य फरक वर्गमूळ 2 आला. म्हणजेच काय, हिअर द कॉमन डिफरन्स that is √2 is constant. मराठीत काय, म्हणजेच येथे सामान्य फरक d बरोबर वर्गमूळ 2 हा समान म्हणजेच स्थिर आहे. Therefore the given sequence is an AP, that means arithmetic progression. म्हणून येथे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 3.1 मधील पहिल्या प्रश्नातील उपप्रश्न 4 आणि उपप्रश्न 7 आपण सोडून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला परीक्षेत उत्तर देणं अपेक्षित असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे जे सोडून दिलेली उदाहरणं आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. पुढच्या लेक्चरला आपण प्रश्न 2 पाहणार आहोत. धन्यवाद.